नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये तन्वी जेलमधून सुटून सुभेदारांच्या घरी जाते. सायली तिला घरामध्ये घेणार की नाही पाहू या एपिसोडमध्ये. मॉडर्न ड्रेसमध्ये सायली अर्जुन समोर उभी असती. अर्जुन म्हणतो, अच्छा अस्मिता, तू माझ्या बायकोच्या डोक्यात हे भरवलंय. त्यावेळी सायली म्हणते, मलाही वाटतं ना माझ्या नवऱ्याने फक्त माझ्याकडे बघावं आणि मी पण छान दिसावं, पण सगळं उलटच झालं. त्यापेक्षा तुम्ही फोन घेतला असता. त्यावेळी अर्जुन म्हणतो, सॉरी चुकलं माझं, पण काय आहे ना बायको, ॲट अ टाइम मी 3 केस हँडल करतो आणि त्यावेळी माझी मीटिंग पण होती. प्लीज तू आता चिडू नकोस ना. अर्जुन सायलीकडे पाहतो आणि म्हणतो, बायको तू चिडलीस ना तर तुला माहिती आहे काय होईल, कारण माझी बायको चिडलीस की अजून सुंदर दिसते आणि तिला बघता बघता माझा BP वाढायला लागतो. हे सगळं पाहून अर्जुन सायलीला माफ करून टाकते. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही वरती जा, मी तुम्हाला कॉफी घेऊन येते. त्यावेळी घरातील सर्व लोक असा इशारा करतात आणि जोरजोरात हसतात. अर्जुन म्हणतो, तो लाल शर्ट सापडत नाही. या कारणाने अर्जुन सायलीला रूम मध्ये घेऊन जातो. इकडे अश्विनने तन्वीला जेलमधून सुटका केलेली असते आणि ते दोघे घराकडे येत असतात. इकडे रूम मध्ये अर्जुन सायली एकमेकांसमोर उभे असतात. अर्जुन सायलीकडे पाहतो आणि हसत म्हणतो, तुला असं कसं वाटलं की माझ्या ऑफिसमध्ये एक सुंदर मुलगी आलीये? माझं लेडी लव्ह एकच आहे, ते म्हणजे मिस सायली. तेव्हा सायली गालातल्या गालात हसते. अर्जुन सायलीला म्हणतो, तुझ्या डोक्यात जे विचार आले होते ते चुकीचे नव्हते. बघ ना, आजच माझ्या ऑफिसमध्ये एक सुंदर मुलगी आली होती. इकडे सायलीला राग येत असतो. त्यावेळी अर्जुन म्हणतो, अशी हाईट, माझ्या हाईटच्या फर्स्ट क्लास हाईट, एकदम इंग्लिशमध्ये बोलत होती, अशी क्लासिक इंग्लिश, शॉर्ट कपडे घालत होती, आहा एकदम सुंदर अशी दिसत होती. तेव्हा सायली ओरडून म्हणते, तुम्हाला अशा मुली आवडतात का? तेव्हा अर्जुन हसतो आणि तिच्या जवळ जात म्हणतो, बायको मला कशा मुली आवडतात तुला माहिती नाहीये का? मला नो फिल्टर फेस आवडतात, असे मोठे मोठे डोळे, शांत स्वभावाचे, आणि माझ्या बायकोला दुर्लक्ष करतो, हे तू डोक्यातून काढून. इकडे अर्जुन सायलीला बेडवर बसवतो आणि ते दोघे एकमेकात गुंतवून जातात. दुसऱ्या दिवशी सुभेदार घरातील सर्व लोक जेवायला बसलेले असतात. इकडे सायली भजी सोडत असते. सर्व लोक भजी खात असतात, पण सुभेदारांच्या घराबाहेर तन्वी आणि अश्विन येत असतात. तेव्हा सायलीला दिसते की एवढं वारं कसं काय सुटले. सायली खिडक्या बंद करण्यासाठी जाते. तिला दिसते की तन्वी घरात आलेली असते. घरातील सर्व लोक शॉक होतात तन्वीला पाहून. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सायलीने तन्वीला कानाखाली मारून घराबाहेर काढलेलं असतं. पुढे काय होईल ते बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.